सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 13 जुलै 14 जुलै दोन्ही दिवस ज्येष्ठ अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या आलेली आहे. तर अमावस्या प्रारंभ होत आहे 13 जुलैला संध्याकाळी 6:50 ही ज्येष्ठ अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि 14 जुलैला दुपारी 3:13 ही अमावस्या तिथी समाप्त होत आहे. 13 जुलैला संध्याकाळी प्रदोष काळात ही अमावस्या तिथी प्रारंभ झाल्यामुळे या सोमवती अमावस्या सुद्धा म्हटलं गेलं आहे. आणि 14 जुलैला दर्श अमावस्या ही सूर्योदय बघितलेली असल्यामुळे ही संपूर्ण दिवस अमावस्या तिथी मानली जाणार आहे. जे काही उपाय सेवा करायचे आहे तुम्ही दोन्ही दिवस करू शकता, म्हणजे 13 जुलैला आणि 14 जुलै 2026 सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवस ही ज्येष्ठ सोमवती अमावस्या आल्यामुळे खूप सुंदर दिवस आहे. असा दिवस पुन्हा येणे नाही. तर जे काही उपाय सेवा कराल ना त्याचं भरभरून फळ मिळणार आहे. तर आंघोळीचा उपाय कराल तर तुम्ही तो 14 जुलैला करू शकता, कारण उद्या 13 जुलैला संध्याकाळी अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे. आता एवढ्या संध्याकाळी तर आपण आंघोळीचा उपाय करू शकत नाही, म्हणून 14 जुलैला सगळ्यांनी लवकर उठायचं आहे मंगळवारी. आणि ज्येष्ठ अमावस्या म्हणजे दर्श अमावस्येला थोडंसं गंगाजल आणि थोडंसं खडं मीठ आंघोळीच्या पाण्यात आवर्जून टाका. तुमच्याकडं महिलांनो तुरटी असेल तर तुरटी तर आवर्जून टाका. तुरटी टाका, थोडंसं गंगाजल टाका, थोडंसं खडं मीठ समुद्री मीठ टाका आणि या पाण्याने अगदी लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय आवर्जून करा. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील, कुणी विनाकारण शत्रू त्रास देत असेल, मागे पीडा लावत असेल, तुमच्या संपूर्ण नष्ट होईल आणि देवांची लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. अडलेल्या कामातून तुम्हाला मार्ग मिळेल. तुरटी अशी प्रभावी ठरते की संपूर्ण नकारात्मकता शोषून घेते, खेचून घेते आणि बाहेर टाकते, म्हणजे नष्ट करते. म्हणून तुरटी आणि खडं मीठ टाकून आंघोळ दर अमावस्येला करावी. म्हणून ह्या अमावस्येला सुद्धा हा आंघोळीचा उपाय सर्वांनी करायचा आहे. आता 13 जुलैला दर्श म्हणजे ज्येष्ठ अमावस्या संध्याकाळी प्रदोष काळात प्रारंभ झाल्यामुळे ही सोमवती अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाणार. म्हणून आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा सेवा करायची आहे. तर उद्या संध्याकाळी सर्वांनी तुम्हाला आंघोळ करून जाता आलं तर आवर्जून जा. नाही जमलं तर स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ वस्त्र नेसा. अगदी कोरच नेसलं पाहिजे असं मुळीच नाही. धुतलेलं स्वच्छ वस्त्र नेसून आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. बरोबर जाताना स्वच्छ पाणी, दूध, पंचामृत हवं ते बरोबर घेऊन जा. साध्या पाण्याने सुद्धा भोलेनाथ महादेव इतके भरभरून आपल्यावर प्रसन्न होतात की आपली झोळी भरभरून देतात. आणि उद्या तर सोमवती अमावस्या आहे. जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तर उद्या तुम्ही खाली हात घरी येणार नाही मंदिरातून, एवढं तर मी नक्कीच सांगते. उद्या सोमवती अमावस्या आहे. मंदिरात जायचं आहे. संध्याकाळी 6:30 नंतर मंदिरात आवर्जून जा. बरोबर जाताना महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू बरोबर घेऊन जा. सर्वांनाच माहीत आहे, पाणी, दूध, पंचामृत, बेल, फूल, चंदन, भस्म आणि एक गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून बरोबर घेऊन जा. आणि बरोबर जाताना एक गुळाचा खडा बरोबर न्यायचा आहे. महिलांनो, दादांनो, सेवा चुकवू नका. इतक्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार आहे. ज्या काही अडीअडचणी असतील, मग मुलांविषयी, तुमच्याविषयी, घरादाराविषयी, पती पत्नीतले वाद असतील किंवा कुणी विनाकारण त्रास देत असेल, संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या घराची इतकी भरभराट प्रगती होणार आहे. मुलांना ज्या काही अडचणी आहेत त्यातून एका क्षणात मार्ग तर जरूर मिळवून देतील. महादेव आहे, भोले भंडारी आहे. आपल्या लेकरा बाळांना खाली हात घरी कोणालाच पाठवत नाही आणि सोमवती अमावस्येला तर मुळीच नाही. सेवा सर्वांनी आवर्जून करायची आहे. महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर
दुधाने, पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा. प्रथम स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने, पुन्हा स्वच्छ पाण्याने. त्यानंतर चंदन भस्म अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बेल, एक का होईना बेलाचं पान, जेवढी असतील तेवढी बेलाची पानं महादेवांना, चांगली बेलाची पानं उद्या, स्वच्छ असलेली बेलाची पानं उद्या महादेवांना अर्पण करायची आहे. पांढरी फुलं असतील तुम्ही अर्पण करा, नसतील झेंडूची वगैरे तुम्ही फुलं अर्पण केली चालेल. तर उद्या छान अशी सेवा करा आणि महादेवांचा मंत्र किमान 21 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जपा महादेवांच्या मंदिरात. उद्या गर्दी असेल, घरी येऊन सुद्धा तुम्ही एक माळ जरी जपली तरीही चालेल. महादेवांच्या मंदिरात एखाद्या कोपऱ्याला महादेवांचा स्मरण करून म्हणजेच मंत्र जपून एक गाईच्या तुपाचा दिवा, मातीची पंती घेऊन जा महिलांनो, दादांनो, त्यात फुलवाट टाका, थोडंसं गाईचं तूप टाका आणि तुमची इच्छा बोलून, तुमच्या अडचणी बोलून, तसं तर बोलायची काही गरज नाही, पण आपलं मन तरी कोणाकडं हलकं करायचं, तर आपल्या देवांकडंच, आपल्या महादेवांकडंच, आपल्या भोलेनाथांकडंच. तर आपण तो दिवा तिथं लावायचा आहे आणि बरोबर जाताना एक गुळाचा खडा, जी व्यक्ती सोमवती अमावस्येला महादेवांना अभिषेक करून एक तुपाचा दिवा लावून महादेवांना गुळाचा नैवेद्य दाखवते ना, त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना महादेव आहे. संपूर्ण शिवकुटुंब त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात इतके सोन्यासारखे दिवस आणतात. म्हणून उद्या ही सेवा करा आणि एक गुळाचा खडा महादेवांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर घरून जाताना एक तांदळाचा दाणा किंवा मुठभर तांदूळ, अख्खे तांदूळ बरोबर घेऊन जायचे आहे. छान असा अभिषेक करून बेल, फूल, भस्म, चंदन अर्पण करून मुठभर तांदूळ किंवा फक्त एक तांदळाचा दाणा तुमची मनोकामना बोलून महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करा. सोमवती अमावस्या आहे, एक तांदळाचा दाणा किंवा मुठभर तांदूळ महादेवांना अर्पण करा. कितीही कठीण इच्छा असू द्या किंवा कितीही पितृदोष असू द्या, पितृदोषामुळे सुद्धा खूप अडीअडचणी येतात. काही वेळा समजत नाही काय करावं, इतक्या अडीअडचणी येतात. कुठलंही काम करा त्यात अपयश, मुलांना असू दे किंवा आपण असू दे, कष्ट घेतोय त्याला हवं तसं फळ मिळत नाही, आपल्या कामाचं चीज होत नाही. घरात मुलं मोठी झालेली आहे, लग्न कार्यासारखे त्यांच्या लग्न कार्यात खूप अडीअडचणी येतात. जे पण स्थळं बघत आहे त्यात अडीअडचणी येतात. कुठं कुंडलीच मिळत नाही, कुठलं गुणच मिळत नाही, नाडीच एकत्र निघते, म्हणजे बरेचसे असे प्रॉब्लेम येतात. तर उद्या सोमवती अमावस्येला आई वडिलांनी सेवा करा किंवा मुलाने करा, मुलीने करा. कुठलीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी उद्या सोमवती अमावस्येला महादेवांना छान अशी सेवा करून अभिषेक करून एक तांदळाचा दाणा किंवा मुठभर तांदूळ महादेवांना तुमच्या मनातील इच्छा सांगून जरूर अर्पण करा. तुमची सर्व इच्छा मनोकामना नाही पूर्ण झाली तर मला बोला. सुंदर अनुभव लगेच येतील, क्षणात अनुभव येतील. घर बसल्या चांगलं स्थळ येईल, मुलगा असो मुलगी असो, तुमच्या सर्व मनाच्या गोष्टी, तुमच्या हवा तशा गोष्टी तुमच्या घरात शुभ कार्य घडून येतील. तर 14 तारखेला सुद्धा संपूर्ण दिवसभर दर्श म्हणजे ज्येष्ठ अमावस्या आहे. आंघोळीचा उपाय तर सर्वांनी करायचाच आहे. त्याबरोबर महिलांनो, दुपारी 12 ते 1च्या दरम्यान थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. अगदी राशनिंगचे तांदूळ वापरले चालेल, पण अख्खे तांदळाचा भात करून घ्यायचा आहे. थोडासा भात केला चालेल. थोडासा भात एखाद्या वाटीत, पत्रावळीत, ताटलीत वगैरे ठेवून घ्यायचा आहे. दुपारी ही सेवा करा. पितृदेवांची ही सेवा अजिबात चुकवू नका. दर अमावस्येला ही सेवा करा. 2 ठिकाणी तुम्हाला तो दही भात काढायचा आहे. एक दही भात घ्यायचा. घरातले करते पुरुष दादा असतील त्यांच्याकडून सेवा करून घेतली चालेल. आता दादा ऑफिसला वगैरे गेलेले असतील, माझ्या महिलांनी केलं, घरातले मुलं असतील त्यांनी केली ही सेवा, काही हरकत नाही, महिलांनी जरी केली चालेल. तर थोडासा भात घ्यायचा आहे. 2 ठिकाणी भात काढून घ्या. त्यावर थोडं ताजं दही टाकायचं आहे. ताजंच घ्या, उष्ट वगैरे केलेलं असेल असं दही घेऊ नका.
ताजं दही चमचाभर टाका. गोळाभर भात घ्या 2 ठिकाणी. चमचाभर दही टाका. चिमूटभर साखर टाका. एक नैवेद्य घराबाहेर किंवा तुमची बाल्कनी असेल किंवा तुमचं छत असेल तिथं तो नैवेद्य ठेवून द्यायचा आहे. पितृदेवांना तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या, नमस्कार करा आणि तो नैवेद्य तो आपल्या छतावर वगैरे ठेवून द्यायचा किंवा घराबाहेर एखादं झाडबीड असेल तिथं चिमणी पाखरं येतात, कावळे येतात, अशा ठिकाणी तो नैवेद्य ठेवून द्यायचा आहे. मागे वळून बघू नका. तुम्ही घासातला घास अमावस्या तिथीला तुमच्या पितृदेवांच्या नावाने काढून ठेवलेला आहे. बाकी आपले स्वामी बघत आहे, आपले देव बघत आहे. आपण घासातला घास आपल्या पितृदेवांच्या नावाने काढतो, आठवणीने काढतो ना. हेच पाहिजे आहे आपल्या पितृदेवांना की आपले लेकरं दर अमावस्येला अशा शुभ तिथींना आपल्या घासातला घास आपल्याला ठेवतात. बघा, पितृदेव इतके प्रसन्न होतील की चटकन कावळा येईल आणि घास घेऊन जाईल आणि तुमच्या सर्व पितृदोषातील अडीअडचणी असतील ना सर्व दूर होतील. कामं मार्गी लागतील तुमचे. सर्व घरात शुभ कार्य घडून येतील. सर्व तुमच्या मनासारखं होईल. मुलांचं शिक्षण असो, नोकरी असो, लग्न कार्य, संतान, घर वगैरे हव्या त्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडून येतील. म्हणून दर अमावस्येला दुपारी 12, 12:30, 1, 2 पर्यंत तरी पितृदेवांच्या नावाने असा दही भात साखर एखाद्या कोपऱ्याला घराबाहेर किंवा छतावर जरूर ठेवून द्यावा. आणि एक दही भाताचा नैवेद्य काय करायचं तर आपल्या वास्तूला सुद्धा एखाद्या कोपऱ्याला किंवा तुमचा हॉल मोठा असेल तिथं मध्यभागी, आता लहान लेकरं आहे पाय वगैरे लावतील किंवा रांगते लेकरं असतील हातबीत मारतील, मग तुम्ही एखाद्या कोपऱ्याला ठेवा, पण वास्तूत ठेवायचा आहे तो दही भाताचा नैवेद्य. दिवसभर राहू द्या. संध्याकाळी दिवे लागणीला तो दही भाताचा नैवेद्य घराबाहेर न्यायचा आणि एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्यायचा आहे. चिमणं खाओ, पाखरं खाओ, कावळा खाओ, काही बघू नका. तुमची वास्तू इतकी प्रसन्न होईल आणि तुमच्या वास्तूत सगळं काही चांगलं व्हायला लागेल. तो दही भाताचा नैवेद्य आहे ना, वास्तूची सर्व नकारात्मकता खेचून घेईल आणि जेव्हा तो तुम्ही दही भात बाहेर टाकून याल, ठेवून याल, संपूर्ण घराची, तुमच्या वास्तूची, तुमची किंवा लेकराबाळांची सर्व नकारात्मकता, शत्रुपीडा, नजरबाधा सर्व काही बाहेर टाकले जाईल, फेकले जाईल, नष्ट होईल. म्हणून असे 2 दही भाताचे नैवेद्य उद्या आणि परवा जरूर काढा. तुम्ही 13 तारखेला रात्रीसुद्धा हा नैवेद्य ठेवून दिला रात्री, पण नाही जमलं, एकदाच तुम्ही भात शिजवणार आहात महिलांनो, तर 14 तारखेलाच तुम्ही हे दोन्ही उपाय करा. घराबाहेर पितृदेवांसाठी सुद्धा, पूर्वजांसाठी असा नैवेद्य ठेवा आणि वास्तूला घरात सुद्धा एक छोट्याशा पत्रावळीत घासभर दही भात साखर ठेवून द्या. संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधीच तो दही भात साखर बाहेर ठेवून द्या. चिमणी पाखरं खाऊन जाईल. तुमच्या घराची इडापिडा, लेकरा बाळांना लागलेली नजर बाधा, कुणाची शत्रुपीडा असेल, कुणी येतंय नजर लावून जातोय, दर अमावस्येला असा दही भात साखर आपल्या वास्तूला सुद्धा ठेवत जा. घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, तुम्ही हा उपाय करू शकता. अशा पद्धतीने 2 उपाय दही भाताचे जरूर करा. अमावस्या तिथीत महिलांनो घरदार स्वच्छ करा. इतकं स्वच्छ, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. मुख्य दार पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर देवघरातील देवांची छान विधिवत पूजा करा. माता लक्ष्मीची मूर्ती, श्रीयंत्र असेल, कुंकुमार्चन सकाळी करा, संध्याकाळी करा, पण देवी आईची सेवा आवर्जून करा. देवांना छान अशी लाल पिवळी फुलं अर्पण करा. देवी लक्ष्मीला लाल गुलाबाचं किंवा कमळाचं किंवा एखादी वेणी जरूर अर्पण करा. आपल्या कुलदेवीला सुद्धा कुंकुमार्चन करा. अमावस्या, पौर्णिमा अशा शुभ तिथींना जेव्हा आपल्या कुलदेवीची, आपल्या देवांची सेवा करतो ना, तेव्हा आपले कुलदैवत इतके प्रसन्न होतात की आपल्या घरात कुठलीच इडापिडा थांबू शकत नाही. कायम घराची भरभराट होते आणि माता लक्ष्मीची तर अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते. बघा, अमावस्या तिथीत आपण लक्ष्मी पूजन साजरं करत असतो. म्हणून दर अमावस्येला माता लक्ष्मीची अगदी साध्या सोप्या पद्धतीने महिलांनो तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करा. एखादं लाल फूल अर्पण करा. देवी आई जवळ बसून शांत चित्ताने तुपाचा दिवा, अगरबत्ती लावून, उद्या तर दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा. मग तेलाचा लावा, तुपाचा लावा, नियम नाही,
पण देवघरातील दिव्यात चिमूटभर हळद टाकून द्या, 1 कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाका. दैवी वातावरण तुमच्या घरात निर्माण होईल. कुठलीच नकारात्मकता तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा उरणार नाही. म्हणून असा एक दिवा आपल्या देवघरात दर्श अमावस्या, ज्येष्ठ अमावस्येला लावून द्या आणि त्या दिव्यासमोर आपल्या कुलदेवीची, माता लक्ष्मीची सेवा आवर्जून करा, कुंकुमार्चन करा. देवी आईचं स्तोत्र बोलता आलं तर स्तोत्र बोला, श्री सुक्तम बोलू शकता तुम्ही. 99 मंत्राची 1 माळ घेतली किंवा ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः. तुम्हाला जी सेवा आवडते ना ती दर अमावस्येला अशी साध्या सोप्या पद्धतीने करत जा. चांगले अनुभव येतील तुमच्या घरात. सुख संसारात इतकी समृद्धी लाभेल तुम्हाला. लक्ष्मी मातेची कृपा होईल. तुमच्या घरात श्रीमंतीचे योग येतील. कधीच पैसा असू दे, आरोग्य असू दे, मुलांना प्रगती, पतिदेवांना प्रगती, कधीच कशाला कमी पडणार नाही. अमावस्या तिथीत घराच्या गृहलक्ष्मीने ही कामं आवर्जून करावं. घरात जो गॅस ओटा असतो तो स्वच्छ पुसून घ्यावा. त्या गॅस ओट्याची सुद्धा तुम्ही पूजा करा, म्हणजे गॅसची शेगडीची सुद्धा पूजा करा. त्याचबरोबर मोठी अमावस्या आहे, दर्श अमावस्या, ज्येष्ठ अमावस्या, दुपारी 3:30 पर्यंत अमावस्या तिथीत आपल्या घराची, मुलाबाळांची, तुमच्या पतिदेवांची किंवा तुमची सुद्धा तुम्ही नजर उतरवू शकता. दुकान असेल, व्यवसाय असेल, त्याची सुद्धा तुम्ही नजर उतरवू शकता 3:30 पर्यंत, दुपारी 3:30 पर्यंत. तसं तर सूर्योदय बघितलेली तिथी आहे, संपूर्ण दिवस तिथी मानली जाते. पण काही गोष्टींना तिथी मानल्या तर चांगल्या गोष्टी होतात आपल्या घरात. तर तुम्ही 3:30 पर्यंत एक नारळ घ्यायचा आहे, घराबाहेर जायचं आणि चौकटीतून आपल्या 1 नारळ ओवाळून घ्यायचा आहे. घराच्या उंबरठ्यापर्यंत, म्हणजे वरच्या चौकटीपासून खालच्या उंबरठ्यापर्यंत नीट तो 7 वेळा घड्याळाच्या दिशेने 1 नारळ घेऊन घराकडं ती शेंडी आली पाहिजे असा दोन्ही हातात नारळ पकडा महिलांनो, दादांनो, आणि 7 वेळा तो नारळ उतरवून घ्यायचा. घराबाहेर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. आपल्या घराची इडापिडा कुणाच्या पायाशी येणार नाही याची नक्की काळजी घ्या. मोठी अमावस्या आहे. सर्वच जण आपल्या घराची, मुलाबाळांची नजरबाधा उतरवतच असतात. तर ज्या वस्तू उतरवून टाकाल ना, एखाद्या कोपऱ्याला टाका, आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्या. असा एक नारळ आपल्या घरावरून मंगळवारी 14 तारखेला, 14 जुलै 2026ला दर्श अमावस्या, ज्येष्ठ अमावस्येला घराची नजर जरूर उतरवून टाका. मुलाबाळांवरून नारळ उतरवायचा असेल तुम्ही उतरवू शकता, किंवा साधा एक तुरटीचा खडा जरी घेतला ना, सगळी नकारात्मकता शोषून घेईल असा हा तुरटीचा प्रभावी उपाय आहे. मुलांवरून, पतीवरून तुम्ही तुरटी ओवाळू शकता. मंगळवारी ज्येष्ठ म्हणजे दर्श अमावस्या आल्याने खूप महत्त्वाचा दिवस आहे. महिलांनो, आपल्या कुलदेवीला 2 का होईना विड्याची पानं जरूर अर्पण करा. तुम्ही जो मंगल कलश भराल उद्या, आवर्जून मंगल कलश भरा आपल्या देवघरात, देवी आईच्या उजव्या बाजूला, आणि त्या मंगल कलशामध्ये सुद्धा 5 विड्याची पानं आवर्जून ठेवा आणि मग छान असा मंगल कलश स्थापन करा. आणि देवी आईला फोटो असेल तुमच्या घरात आपल्या कुलस्वामिनीचा, तुमच्या कुलस्वामिनीचा, तर त्या फोटोला सुद्धा 5 पानांची किंवा 11 पानांची छान विड्याची पानं स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. देठाला दोरा बांधून छान अशी विड्याच्या पानांची माळ तयार करा आणि ती माळ देवी आईच्या फोटोला जरूर अर्पण करा. किंवा तुम्ही गोड पानाचा विडा किंवा तांबूलसुद्धा नैवेद्यात अर्पण करू शकता. जेव्हा अमावस्या तिथी असेल, अशा मोठ्या शुभ तिथी असतात ना, आणि आपल्या कुलदेवीला आपण जेव्हा विड्याच्या पानांची सेवा अर्पण करतो ना, देवी आई खूप प्रसन्न होते आणि जागृत स्वरूपात आपल्या सर्व इच्छा, मनोकामना, कठीण इच्छा पूर्ण करत असते. म्हणून उद्या सर्व महिलांनी किंवा दादांनी सेवा केली चालेल. तर उद्या विड्याची पानं आपल्या देवघरात देवी आईला जरूर अर्पण करा. आपण जेव्हा कुलदेवीला विड्याची पानं अर्पण करतो ना, देवी आई खूप प्रसन्न होते आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करत असते. घरातील अडलेली कामंसुद्धा पूर्ण व्हायला लागतात. मुलांना शिक्षण, नोकरीत भरभरून प्रगती मिळायला लागते. म्हणून देवी आईला उद्या सर्वांनी विड्याची पानं जरूर अर्पण करा. त्याचबरोबर जो गोड पानाचा विडा तुम्ही नैवेद्यात ठेवणार असाल, उद्या 1 का होईना गोड पानाचा विडा तुम्ही बाहेरून आणा किंवा घरी बनवला तांबूल किंवा विड्याच्या पानांचा गोड विडा,
तरीही चालेल आणि तो पानांचा विडा नैवेद्यात ठेवायचा आहे. उद्या देवी आईला खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खीर बनवाल महिलांनो. थोडेसे मखाने असतील, वेलची पूड असेल, या वस्तू टाकून छान अशी तांदळाची खीर बनवा. शेवयांची करा किंवा रव्याची करा. तर थोडेसे मखाने टाकून देवी आईला खिरीचा नैवेद्य दाखवा आणि नंतर गोड पानाचा विडा अर्पण करा नैवेद्यात. नंतर तो विड्याचा पान असेल, तो गोड पानाचा विडा तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता.